नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, स्त्रियांच्या जीवनातील अत्यंत नैसर्गिक आणि महत्त्वाची प्रक्रिया म्हणजेच मासिक पाळी। मासिक पाळी ही नियमित असली म्हणजे स्वास्थ्याचं लक्षण आहे, पण अनेक स्त्रियांना मासिक पाळी अनियमित येणे, त्यासोबतच मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्राव होणे किंवा खूप वेदना होणे यासारखे अनेक त्रासांना सामोरे जावे लागतं। हे सगळं असताना आणि सध्याच्या आधुनिक युग असताना सुद्धा बऱ्याचदा मासिक पाळीबद्दल चर्चा करताना थोडासा संकोचच पाळला जातो। मग अशा या विषयावरती चर्चा व मार्गदर्शन होणे फार महत्त्वाचे आहे। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे ते। विषय आहे मासिक पाळीच्या तक्रारी आणि त्यावरील उपचार। विषय आहे मासिक पाळीच्या तक्रारी आणि त्यावरील उपचार। आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर सुजाता जगताप मॅडम। नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्ते। तर चला आपण थोडक्यात मॅडमची ओळख करून घेऊया। डॉक्टर सुजाता जगताप मॅडम यांच्या स्त्रीरोग आणि प्रसूती तंत्रातील 27 वर्षांचा प्रदीर्घ अध्यापन आणि संशोधनाचा अनुभव खरोखरच वाखाणण्याजोगा आहे। सध्या त्या सायन येथील एपीएम्स आयुर्वेद महाविद्यालयातील प्रसूतीतंत्र आणि स्त्रीरोग विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी त्या एक मार्गदर्शक आहेतच, पण त्यासोबत त्यांनी 25हून अधिक संशोधन लेख प्रकाशित करून आयुर्वेदाच्या क्षेत्रात मोलाची भर घातली आहे। त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना कमलभूषण पुरस्कार, शिवरत्न पुरस्कार आणि ॲटाकॉन परिषदेत सर्वोत्कृष्ट पदवी शिक्षक अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। मॅडम, पुन्हा एकदा तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। मॅडम, आजचा आपला विषय मासिक पाळी या मोठ्या मुद्द्यावरती आहे। तर सर्वप्रथम मासिक पाळी याबद्दलची एक जनरल व्याख्या काय आहे त्याबद्दल जरा सांगा। नमस्ते। मासिक पाळी म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याला रजस्राव म्हणतात किंवा त्याला ऋतुचक्रही म्हणतात, म्हणजे मासिक पाळीचं पूर्ण चक्र रजचक्र म्हणतात। आणि हा स्त्री शरीरामधली एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। आता ह्याच्याच बरं आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आयुर्वेदामध्ये त्याचे 3 हे केलेले आहेत, पार्ट केलेले आहेत की एक तर ऋतुकाळ, एक रजकाळ, ऋतुकाळ आणि ऋतुव्यतीत काळ। तर रजकाळ म्हणजे काय आहे की ज्या काळामध्ये रजस्राव होत आहे त्याला आपण रजकाळ म्हणतो, जो एक 3 ते 5 दिवसांचा असतो। कधी कधी तो 7 दिवसांपर्यंत पण आपण नैसर्गिक समजू शकतो। तर 3 ते 5 हे आपल्या ग्रंथकारांनी पण सांगितलेलं आहे। आणि मासिक पाळी ही वयाच्या म्हणजे आपल्या ग्रंथामध्ये कधी होते सुरू तर 12 सांगितलेले, म्हणजे 12व्या वर्षी सुरू होते मासिक पाळी हे सांगितलेलं आहे। पण आता जर आपण बघितलं आत्ताच्या काळामध्ये तर हा 12 वय जो आहे तो 12 वय आता तो 9 किंवा 10 वर्षापर्यंत आलेला आहे। की जसं आपण आता पुढे आधुनिक काळामध्ये पुढे जात आहोत तर त्या काळामध्ये आपल्याला हे जे रजस्रावाचा काळ आहे तो अलीकडे येताना दिसत आहे आपल्याला, की जो ग्रंथामध्ये 12 साल सांगितला होता तो आता आपल्याला काही मुलींना 8 वर्ष सुद्धा सांगितलेला। 8 वर्षामध्ये पण आलेले पेशंट आम्ही ऐकतो किंवा बघतो। तर अशा प्रकारे हे 3 काळ आहेत। तर ऋतुकाळ आपला रजस्राव काळ जो आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून वातकाळाचा हा काळ सांगितलेला आहे की ज्याच्यामध्ये अपानवायूचा काळ, अपानवायू जो सांगितलेला आहे ग्रंथकारांनी आपले जे वात पित्त कफ असे जे 3 त्रिदोष सांगितलेले आहेत त्यातले जे वाताचा अपान काळ, एक वाताचे परत 5 प्रकार सांगितलेले आहेत। त्यातला जो अपान वायू आहे हा हे सगळं रजस्राव किंवा गर्भनिष्क्रमण वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवर, मलमूत्र निष्क्रमण ह्याच्यावर त्याचं आधिपत्य असतं किंवा त्याचा कार्यानुसार ते संचलित होत असतं। तर हा या काळात वाताचा असतो। नंतर कफकाळ जो काय सांगितलेला आहे की ऋतुकाळ म्हणजे काय की ज्या काळामध्ये गर्भधारणा राहणं अपेक्षित आहे, की त्या काळामध्ये फॉलिकल्स वाढत असतात आणि फॉलिकलचा उत्सर्ग पण होत असतो, ज्याला आधुनिक शास्त्रकाराकडूनच ओव्ह्युलेशन म्हटलं जातं। तर त्यामध्ये आपल्या ग्रंथकारांनी कफकाळ सांगितलंय, कारण कफाचा काळ आहे त्यामुळे त्या
काळी आपली सगळी पूर्णपणे वृद्धी होत असताना दिसते. आणि जो तिसरा काळ सांगितलेला आहे ज्याला ग्रंथकारांनी ऋतुव्यतीत काळ म्हटलंय, ज्याच्यामध्ये पित्त काळ सांगितलेला आहे. तर तीच गोष्ट जर आपण ह्यांच्यानुसार बघायला गेलो, आपण आधुनिकानुसार बघायला गेलो तर ते 4 फेजेस सांगितलेत. एक मेन्स्ट्रुअल फेज, नंतर दुसरी फॉलिक्युलर स्टेज, आणि एक ओव्ह्युलेशन स्टेज, आणि चौथी आहे सिक्रिटरी फेज. तर मेन्स्ट्रुअल फेजमध्ये मेन्स्ट्रुएशन होत असतं. नंतर फॉलिकल स्टेजमध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन ह्याचं प्राबल्य असतं, आणि त्याचा हे आपलं हे नुसतं गर्भाशया संदर्भात हे मर्यादित नसतं. हे जे कार्य असतं त्याच्यासाठी आपल्याला मेंदूमध्ये म्हणजे ब्रेनची जी हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड आहे, आणि ओव्हेरियन आणि युट्राइन असा हा ॲक्सिस असतो, आणि ह्या ॲक्सिसच्या द्वारा हे रजस्रावाचं काळ निर्मिती होत असते. तर यामध्ये सुरुवातीला जे सांगितलेलं आहे की जो रजकाळ आहे मेन्स्ट्रुअल फेज म्हणतात, नंतर त्यानंतर फॉलिकल फेज सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचं प्राबल्य असतं आणि इस्ट्रोजन हार्मोन जे आधिक्य असतं, त्यामुळे फॉलिकल्स वाढत असतात आणि हायपोथॅलॅमस पिट्युटरी नंतर. आणि हे वाढलं एक ॲक्च्युअल त्याची जी साईज असते त्यानुसार, म्हणजे 20 mm 18 mm झाल्यानंतर त्याचा LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोनचा उत्सर्ग होतो, आणि त्यानंतर ओव्ह्युलेशन होतं. आणि हा ज्या काळानंतर जो पुढचा काळ असतो तो सिक्रिटरी फेज म्हटलं जातं. जर ह्याच काळामध्ये संभोग आला किंवा आपला संबंध जर आला तर त्यावेळेला गर्भधारणा अपेक्षित असते, आणि ती गर्भधारणा पुढे त्याचं वाढण्यासाठी वृद्धी होण्यासाठी सिक्रिटरी फेजचं काम असतं. आणि ही सिक्रिटरी फेजमध्ये प्रोजेस्टेरॉनचं आधिपत्य असतं. ह्या प्रोजेस्टेरॉन काय करतं की जे गर्भधारणेला एस्टॅब्लिश करतं, म्हणजे त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी स्थापना करण्यासाठी मदत करतं. आणि समजा जर गर्भधारणा झाली नाही तर मग त्या ठिकाणी मग हे जे एंडोमेट्रियम असतं, अंतकला असते गर्भाशयाची, ती शेडिंग होऊन बाहेर पडते, त्यालाच परत मेन्स्ट्रुएशन काळ असं म्हटलं जातं. बरोबर आहे मॅडम, तुम्ही खूपच सविस्तर अशी मासिक पाळी कसं निर्माण होते या सगळी प्रक्रियाबद्दल तुम्ही सांगितलं. आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की त्याच्यामध्ये परिचर्या काय पाळावी लागते, म्हणजे काय काळजी घ्यावी अशा मासिक पाळी असताना, याबद्दल जरा सांगा. आता मासिक पाळी चालू असताना ग्रंथकारांनी आपल्याकडे रजस्वला परिचर्या सांगितली. ज्याला मासिक पाळी चालू आहे त्या स्त्रीला, म्हणजे आपल्या ग्रंथकाराने प्रत्येक ह्याला नावं दिलेली आहेत. म्हणजे स्त्रीला की रजस्वला चालू असणाऱ्या स्त्रीला रजस्वला म्हणावं, नंतर ज्याचा ऋतुकाळ चालू आहे तिला ऋतिमती म्हणावं, जिची डिलिव्हरी झालेली आहे प्रसूती तिला सुतिका म्हणावं, अशा प्रकारे नावं दिलेली आहे. त्याचप्रमाणे जिला रजप्रवृत्ती चालू आहे तिला रजस्वला म्हटलेलं आहे, आणि तिचीच रजस्वला परिचर्या सांगितली. तर याच्यामध्ये आपल्याकडे चरक संहिता शारीर स्थान 8वा अध्याय 5व्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन दिलेलं आहे की दिवा स्वाप करू नये, म्हणजे काय काय करावं मी आधी सांगते आणि मग काय करू नये ते सांगते. तर त्याच्यामध्ये सांगितले की जी विश्रांती घेणं अपेक्षित आहे, म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला रजकाल चालू आहे त्यावेळेला विश्रांती पूर्ण जे 3 दिवस आहेत किंवा 5 दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही विश्रांती घेणं आवश्यक आहे. अनावश्यक म्हणजे जी तुमची रोजची दररोजची कामं आहेत ती तुम्ही करू शकता, पण तुमचं एक्झर्शन आहे, जे एक्स्ट्रा कामं आहेत जी तुम्ही त्या काळामध्ये टाळणं अपेक्षित आहे. त्यावेळेला तुम्ही जे काही तुमचे रेग्युलर एक्सरसाइज करत असाल, व्यायाम करत असाल, ते सुद्धा करणं अपेक्षित नाहीये, तर ते तुम्ही टाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे फारसं लंघनही करू नका, म्हणजे त्या ठिकाणी मी पुढे सांगणारच आहे आहाराबद्दल, पण त्या ठिकाणी जर तुम्ही उपवास करणं पण टाळलं पाहिजे. त्यानंतर आहार, तर आहार कसा असला पाहिजे, आहारामध्ये पण तुम्ही आता जर जिला रजप्रवृत्ती चालू आहे म्हणजे रक्तस्राव होतोय, तर ग्रंथकारांनी सांगितले की जिथे जिथे रक्तस्राव होतोय तिथे तिथे अग्निमंद्य अपेक्षित आहे, आणि अग्निमंद्य असतं त्या ठिकाणी, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला खूप अशा जड वस्तू ज्या पचायला एकदम जड आहेत, म्हणजे मैद्याचे पदार्थ आहेत किंवा आता चायनीज आहे, हे जे पदार्थ आहेत, बेकरी प्रोडक्ट्स आहेत, हे सगळं खाणं टाळलं पाहिजे. तर त्या ठिकाणी तुम्हाला एक अतिशय सुपाच्य असा आहार, लघु आहार करणं, म्हणजे लंघन करू नका, पण लघु व सुपाच्य आहार घेतला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थितरित्या तो पचेल, कारण त्या ठिकाणी अग्निमंद्य अपेक्षित आहे. आणि त्याचप्रमाणे स्वच्छता ह्या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे.
स्वच्छतेचं पण या ठिकाणी सांगितलेलं आहे, आपल्या ग्रंथकारांनी पण सांगितलेलं आहे. तर ग्रंथकारांनी तर असंही सांगितलंय की त्या स्त्रीने बाजूला बसावं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपण सांगितलेलं आहे की ज्या स्त्रीला रजप्रवृत्ती होते तिने बाहेर बसायचं. तर आताच्या काळात हे आपण ऐकलं की आताच्या मुलींना एकदम असं वाटतं की हे काय आहे, म्हणजे हे तर स्त्रियांचं शोषण वाटतंय. पण शोषण ह्या ठिकाणी नाहीये, कारण आपल्या पूर्वपरागत ह्याच्या रूढीमध्ये असं सांगितलंय की कुठलीही गोष्ट सांगितलं की असं करू नका, कुठला तरी नियम दाखवून की मग तो केला जातो. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यामुळे बाहेर बसणं, म्हणजे बाहेर बसणं हे मी आता प्रमोट करत नाहीये की या ठिकाणी स्त्रियांनी बाहेर बसायला पाहिजे, पण या ठिकाणी मला सांगायचं की त्या ठिकाणी तुम्ही विश्रांती घेणं अपेक्षित आहे. अनावश्यक तुमची दगदग आहे, प्रवास आहे, ते टाळणं अपेक्षित आहे. स्वच्छता हे स्वच्छता ठिकाणी अतिशय महत्वाची आहे. आपण त्याबद्दल पॅडबद्दल नंतर बोलणारच आहोत. पण मानसिक स्वास्थ्य पण त्या ठिकाणी महत्वाचं आहे. मानसिक स्वास्थ्य त्या ठिकाणी शांतता असली पाहिजे, कुठल्याही प्रकारची मनशांती पाहिजे त्या ठिकाणी. आणि मुख्य म्हणजे बाहेर राहणं म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या पतीबरोबर तुमचा स्त्री सहवास पण येणं अपेक्षित नाहीये, कारण त्या काळामध्ये संभोग करणं हे वर्ज्य सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्या कारणास्तव त्या काळी अशा पद्धतीने बाहेर बसणं सांगितलेलं आहे. आता जे आपण प्रमोट करतो की सॅनिटरी पॅड्सला की तुम्ही हे सॅनिटरी पॅड वापरा आणि तुम्ही काही करू शकतात, म्हणजे तुम्ही उड्या मारू शकता, एक्सरसाइज करू शकता, टेनिस खेळू शकता, हे खेळू शकता, तर हे आयुर्वेदाने सांगितलेलं नाहीये. म्हणजे मी सांगेन की त्या काळामध्ये तुम्ही हे शक्यतो विश्रांती घेणं आणि जी रोजची तुमची कामं आहे ती फक्त करणं अपेक्षित आहे. बरोबर आहे मॅडम, फार महत्त्वाची अशी माहिती सांगितली तुम्ही की पॅड घालून जर आपण जास्त कष्टाचे काम करत असेल, व्यायाम करत असू जास्त, तर ते आपल्या शरीराला हानिकारक होऊ शकतं. पण कधी कधी असंही असतं की काही अनिवार्य असे गोष्टी असतात त्यामुळे ते करावे लागतात, तेव्हा त्या पॅडचा फायदा होत असेल. तर आता पुढचा प्रश्न येतो, तुम्ही पॅडबद्दल आणि हायजीनबद्दल सांगत होते, स्वच्छतेबद्दल सांगितलं, तर त्याबद्दल जरा आणखीन आम्हाला सांगा की पिरियडच्या वेळी स्वच्छता कशी पाळावी त्याबद्दल जरा. स्वच्छता पाळण्यासाठी तुम्हाला एक स्वच्छ सॅनिटरी पॅड्स वापरणं आवश्यक आहे. आता तर ऑर्गॅनिक पॅड्स पण आलेले आहेत, कारण त्याच्यामध्ये त्याचं डिस्पोज जे करणं आहे ते आपल्याला सोपं जातं आणि ते वापरणं पण सोपं जातं. तर आता मग तुम्ही म्हणाल की सॅनिटरी पॅड्सच वापरले पाहिजे का, कपडे जे आपण पूर्वपरांकच वापरत होतो त्याचा वापर करू नये का? तर असं नाहीये की तुम्ही कपड्याचा सुद्धा वापर करू शकता, पण ते कपडे कसे पाहिजेत तर सुती पाहिजेत आणि अतिशय स्वच्छ पाहिजेत आणि ते पूर्णपणे धुतलेले पाहिजेत आणि ते पूर्ण उन्हामध्ये वाळवले पाहिजेत की जेणेकरून त्याचा जंतू संसर्ग होणार नाही. आणि ते गरम पाण्यामध्ये धुतले गेले पाहिजेत, जे होत नाही. आणि म्हणूनच सॅनिटरी पॅडचा म्हणजे हे सुरू झालेलं आहे की सॅनिटरी पॅड वापरले आणि आपण डिस्पोज करणं, म्हणून ते सॅनिटरी पॅड्स वापरणं अतिशय आवश्यक आहे. आता तर पुढे मी सांगणारच आहे की त्याबद्दल काय काय गव्हर्नमेंटच्या योजना आहेत आणि सॅनिटरी पॅड्सबद्दल काय सांगितलेलं आहे. पण हे बदलायला पाहिजे. काही मुली अशा असतात की ते आम्हाला रक्तस्राव तेवढा झालं नाहीये, पूर्ण पॅड भरलं नाहीये, म्हणून ते आम्ही 12 तास वापरतोच आहे. तर हे अतिशय चुकीचं आहे. तर तुम्ही हे 6 तासाने किंवा जास्तीत जास्त 8 तासाने ते सॅनिटरी पॅड बदललंच पाहिजे, कारण ते जर बदललं नाही तर मग तुम्हाला जंतुसंसर्ग त्यातून होणार आहे. तर जरी तो पूर्ण पॅड सोक झाला नसेल तरी ते बदलणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यावेळेला तुमची जननेंद्रियाची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही त्यावेळेला जर एकदा आंघोळ करत असाल तर तुम्ही 2दा आंघोळ करणं अपेक्षित आहे. आणि हे कापड जरी तुम्ही वापरत असाल, जर तुम्हाला सॅनिटरीचा पॅड खर्च जर जमत नसेल तर हे स्वच्छ उन्हात ठेवणं, वाळवणं, म्हणजे असं कुठेतरी कोपऱ्यात, कारण पूर्वपरापासून झालेलं आहे की रजप्रवृत्ती म्हणजे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी विचित्र प्रकार आहे, हा असा कुठेतरी मनामध्ये हे आहे. आणि म्हणून त्यावेळेला जे वापरण्यात येणारे कापड आहेत किंवा वस्त्र आहेत हे पण कुठेतरी कोपऱ्यामध्ये वाळवले जायचे. आणि हे चुकीचे आहे, कारण ते चुकीचे कुठल्या तरी त्याच्यामध्ये त्याला हवा लागत नाही, ऊन लागत नाही, तर त्याच्यामध्ये कसं काही तुम्ही जंतुसंसर्ग टाळणार आहेत. आणि म्हणूनच आता शासकीय योजना सुद्धा आलेल्या आहेत आणि सॅनिटरी पॅड्स आता गावागावांमध्ये तुम्हाला कमी दरात किंवा अल्प दरात किंवा फ्री सुद्धा मिळत आहेत. बरोबर.
आणि मुख्य म्हणजे मी एक सांगू इच्छिते की ह्याचं डिस्पोज करणं पण अतिशय महत्वाचं आहे की ते कुठेतरी मग काही लोक असं करतात की ते टॉयलेटमध्ये टाकून देतात. तर हे अतिशय चुकीचं आहे कारण त्यामुळे आपली जी मलनिस्सरण हे आहे ते पूर्ण चोक होऊन जातं हॉस्पिटल्समध्ये किंवा घरी सुद्धा. त्यामुळे वारंवार मग ते सगळा त्याचा अजून तो अतिरिक्त हॉस्पिटलला खर्च होतो की सॅनिटरी हे सगळे ड्रेनेज साफ करा वगैरे. तर असं न करता तुम्ही प्रॉपर पेपरमध्ये गुंडाळून व्यवस्थित तुमचा जो कचराचा विल्हेवाट आहे त्याच्यात तुम्ही डिस्पोज करणं अतिशय महत्वाचं आहे की ज्याच्या करून दुसऱ्या ह्याच्याशी त्याचा संसर्ग होणार नाही. बरोबर आहे. मॅडम, आपल्याला चर्चेच्या दरम्यान एक टेलिफोन कॉल आलेला आहे. रुपेश गुजराती बोलत आहेत सिन्नरहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. रुपेश गुजराती बोलतो मी, सिन्नर जिल्हा, नाशिक सिन्नर. माझा प्रश्न असा आहे की मॅडमनी आता सांगितलं की काही मुलींमध्ये मासिक पाळी वयापासून सुरू होते. मग त्या लवकर सुरू होण्याचा त्या मुलीच्या स्वतःच्या उंचीवर, वजनावर काही परिणाम होतो का? आणि त्यानंतर तिला पुढे जाऊन होणाऱ्या संततीवर बी काही परिणाम होऊ शकतो का? आणि या उन्हाळ्यामध्ये या 2 महिन्यात मासिक पाळी सुपेरियर होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? अति आंबट, अति तिखट खाल्लं तर फार लवकर होते मासिक पाळी किंवा फार उशिरा येते, असं काही होऊ शकतं का? हे सर्व ऋतुचक्राप्रमाणे कसं करावं आणि या 2 महिन्यात कशी काळजी घ्यावी? त्यानंतर काही मुलींना एक जागी कॉम्प्युटरवर अभ्यास करत बसण्याची फार सवय असते. मग अशांच्यामुळे काही परिणाम त्याच्यावर होऊ शकतो का? आणि झोपताना त्यांचं पोश्चर कसं असावे जेणेकरून रक्तस्राव कमी जास्त प्रमाणात होऊ शकेल किंवा सुपिरियर होऊ शकेल असं. बरोबर, ठीक आहे, धन्यवाद. मॅडम काय सांगेल, भरपूर प्रश्न विचारले आहेत त्यांनी. सर्वप्रथम तर आता मासिक पाळी कमी वयामध्ये यायला लागली आहे, तर मग त्याबद्दल आणि उंची आणि वजन याबद्दल जरा सांगा. मासिक पाळी आता मी पहिल्यांदा सुरुवातीलाच उल्लेख केला होता की जे वर्ष आपल्या ग्रंथांमध्ये 12 वर्ष सांगितलंय ते आता आपल्याला 9 रुटीनली किंवा 10 बघायला मिळतंय. तर हे खरंच चिंतेची बाब आहे की ज्या वयामध्ये मुलींना काहीही माहीत नसतं त्यावेळेला त्यांना हा रजप्रवृत्तीचा त्रास सुरू होतो. आणि हे सगळं जे आता जे आधुनिकीकरण झालेलं आहे, ज्या गोष्टी आपल्याला उशिरा मिळायच्या, अवेलेबल व्हायच्या, त्या आता सगळ्या लहानपणापासूनच सगळ्यांना मिळत आहे. त्याचा हा कुठेतरी परिणाम आहे. आणि खाण्यामध्ये जे पदार्थ आहे, जे पूर्वीचे सगळे हे आहे, जे घरातलंच जे जेवण बनवायचे आई, तेच तुम्ही खायचं. तुपाचं, गोडाचं वगैरे हे सगळं खायचं, पालेभाज्यांचं प्रमाण खायचं. पण आता जर आपण बघितलं की आता जी शाळेतून येणारी मुलं आहेत ते कुरकुरे आणि ह्या सगळ्यांचे पाकिट्सच घेऊन फिरत असतात. आणि ते जर आई वडिलांनी दिली नाहीत तर ते मग का तिथेच बसतात. असे पण आपण बऱ्यापैकी आपण हे करतो. त्यामुळे जंक फूड, चायनीज फूड याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे. आणि आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत की मुलींना, म्हणजे आपण आता शासनाने योजना केलीच आहे की रिप्रोडक्टिव्ह ह्याच्याबद्दल शाळेमध्येच तुम्हाला अवेअर करायला पाहिजे. आणि हा अतिशय उत्तम हे आहे, म्हणजे उपक्रम आहे की शाळेमध्येच त्यांना कळलं पाहिजे की ज्याच्यामुळे त्यांनी कसं वागायचं, कसं काय करायचं हे समजलं पाहिजे. त्याबद्दल आपण नंतर बोलू. पण तुमचा प्रश्न आधी महत्वाचा आहे की ह्या सगळ्या गोष्टींनी हे लवकर येतंय. तर आपण हे लवकर येणं टाळू तर शकत नाहीये. कारण आता जे निसर्गच, म्हणजे आता जसं निसर्गच बदललेला आहे की पाऊस जेव्हा हवा आहे तेव्हा येत नाहीये, नको त्या वेळेला येतोय. आणि त्याचप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे. तसंच ह्या पद्धतीने आपला त्याचा जो निसर्गावर जे चक्र बदललेलं आहे त्या निसर्गाचं हे आपल्या शरीरावर पण होत आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात आहेत. तर त्यातल्या त्यात आपण आहार कसा करायचा आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत की मुलांना लवकर जास्तीत जास्त जे इंटरनेट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यापासून आपण कमीत कमी, म्हणजे त्या गोष्टींपासून आपण त्यांना पूर्णपणे तोडू तर शकत नाहीये, पण त्यांचा जो उपयोग आहे तो कमी प्रमाणात फक्त अभ्यासापुरता त्यांना करू दिला तर चांगलं होईल. त्याप्रमाणे निश्चितच आपण, मला वाटतं यावरती संशोधन केलं पाहिजे की अशा काही पद्धती करून आपण हे टाळू शकतो का. आणि तुम्ही म्हणालात की उंची आणि वजन, तर बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण मासिक पाळी सुरू झाली की उंची नॅचरली कमी होते.
अच्छा. तर त्यामुळे तुम्हाला आणि वजनही त्यावेळेला तुमचं वाढायला सुरुवात होतं. तर हे त्याचे आपण दुष्परिणाम म्हणू शकतो की लवकर सुरू होण्याचे हे सगळं आहे. तर मुळातच ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे. जरी आता सुरू झाली तरी तुम्ही घाबरून जाऊ नका. त्याच्यावर आपण काय करू शकतो आणि त्याच्यावर त्याचे होणारे जे दुष्परिणाम आहेत हे तुमच्या शाळेचा टीचर किंवा तुमचे काही फॅमिली फिजिशियन असतील किंवा काही स्त्रीरोग तज्ज्ञ तुमच्या आजूबाजूला असतील त्यांच्याशी बोलून तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता आणि आहारावर निर्बंध ठेवू शकता. आता तुम्ही विचारलात की झोपण्याची काही पद्धत आहे का, तर झोपण्याच्या पद्धतीमध्ये कधीही डाव्या बाजूला लेफ्ट लॅटरल पोझिशन मध्ये जर झोपला तर तुमचा जो हे आहे रक्ताभिसरण क्रिया आहे ती उत्तम राहते. आम्ही गर्भिणींना पण केव्हाही सांगतो की तुम्ही लेफ्ट लॅटरल पोझिशन मध्ये राहा तर तुमच्या गर्भाला रक्तस्राव हा प्रॉपररित्या मिळणार आहे. त्यामुळे ती पोझिशन घ्यायला पाहिजे. पालतं झोपणं जरा टाळलं पाहिजे आणि कुशीवर तुम्ही झोपू शकता, त्यातूनही डाव्या कुशीवर झोपणं अधिक उत्तम आहे. बरोबर आहे. मित्रांनो, चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेऊयाच, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकवरती तुमचं पुन्हा स्वागत आहे. आता आपण चर्चा करत आहोत मासिक पाळी या विषयावरती. तर ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण मॅडमसोबत चर्चा करत असताना मॅडमांनी सांगितलं आपल्याला की शासनाने काय काय योजना केलेल्या आहेत मासिक पाळीसाठी. तर कोणकोणत्या योजना आहेत मॅडम, त्याबद्दल जरा सांगा. शासनाच्या योजना अशा आहेत की एकतर RKSK योजना आहे की त्याच्यामध्ये आहे की राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य रक्षणाची कार्यक्रम अशी योजना आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः 9 ते 14 वर्ष किंवा 16 वर्षांपर्यंत काय काय करू शकतो की ह्याच्यामध्ये त्यांचा मुख्य हे काय आहे की ह्यांची जी वाढ आहे, वृद्धी जी आहे ती प्रॉपररित्या व्हायला पाहिजे आणि म्हणून त्यामध्ये पोषक तत्व अशा प्रकारे त्यांनी आहारचा सांगितले जातात. त्याच पद्धतीने मेन्स्ट्रुअल हायजीनबद्दल सांगितले जातात. मेन्स्ट्रुअल जे सॅनिटरी पॅड्स आहेत त्याबद्दल त्यांना अवेअर केलं जातं आणि जे रिप्रोडक्टिव्ह याच्याबद्दल जे अवेअरनेस आहे ते त्यांना सांगितलं जातं. त्याचप्रमाणे NHM योजना आहे की ज्याला अम्ब्रेला योजना पण म्हटली जाते. त्याच्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे मेन्स्ट्रुअल हायजीन आणि अवेअरनेसबद्दल काय काय सांगितलं जाईल आणि सुविधा म्हणून एक योजना आहे ज्याच्यामध्ये 1 रुपयामध्ये सॅनिटरी पॅड अवेलेबल होतं. ह्या काही शासन योजना बऱ्याच आहेत, सांगता येतील आपल्याला, पण आपल्याला प्रत्येक प्रश्न हा मग आपण चर्चा करत असताना तुम्ही सांगितलं होतं की मासिक पाळीच्या वेळी बऱ्याच तक्रारी येतात. तर मग अशा कोणकोणत्या तक्रारी असतात मासिक पाळीच्या वेळी, त्याबद्दल जरा सांगा. मासिक पाळीच्या वेळेला तक्रारी ज्या असतात ते मुख्य म्हणजे एक कष्टार्थ असतो. म्हणजे मासिक पाळीच्या वेळेला खूप पोटात दुखणं हे एक प्रकार असतो, आपण त्याच्यावर नंतर बोलूया. नंतर दुसरं असतं की मासिक पाळी वेळेवर न येणं किंवा अल्प प्रमाणात जाणं. तिसरं म्हणजे आहे की मासिक पाळी येतच नाहीये, ज्याला आम्ही नष्टार्थ म्हणतो. नंतर तिसरं आहे की मासिक पाळी ही अति प्रमाणात होणं, ज्याला आम्ही रक्तप्रदर म्हणतो. आणि ज्याप्रमाणे ज्याच्यामध्ये काही ग्रथी तत्व वगैरे होतं त्याला आम्ही रजोदुष्टी म्हणतो. अशा प्रकारचे काही विकार आहे की जे आपल्याला मासिक पाळीमध्ये मिळतात बघायला. बरोबर आहे. मग अशामध्ये मॅडम पुढचा प्रश्न असा येतो की मासिक पाळी कमी येणे किंवा अनियमित येणे असं जेव्हा प्रमाण असतं तर हे कशामुळे होतं हे विकार? तर मासिक पाळी कमी येणे किंवा वेळेवर न येणे ह्याचे बरीच कारणं असतात याच्यामध्ये. की याच्यामध्ये आपण मुख्य म्हणजे आहाराच्या दृष्टिकोनातून की ज्यांच्याकडे आहार योग्य रीतीने घेतला जात नाही त्याच्यामध्ये म्हणजे कुपोषितजन्य किंवा त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे, म्हणजे रक्तक्षयाचं प्रमाण आहे, यांच्यामध्ये कमी जातं. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये कमी येतं. किंवा मग दुसरा प्रकार आहे म्हणजे आम्ही त्याला म्हणतो क्षयजन्य आणि मार्गावरोधजन्य. अशा प्रकारे आयुर्वेदात सांगितलं जातं. क्षयजन्य म्हणजे काय की तुमचं अपतर्पण झालेलं आहे, क्षय झालेला आहे आणि म्हणून तुम्हाला रजस्राव योग्य रीतीने येत नाहीये. आणि दुसरा प्रकार आहे जो मार्गावरोधजन्य आहे की ज्याच्यामध्ये तुमच्याकडे नको त्या गोष्टींचं प्रमाण अधिक
अधिक वाढलेला आहे, दोषदृष्टी किंवा धातू यांचं मार्गावरोध झालेलं आहे, म्हणजे मार्गावरोध झालेला आहे, कफाचं प्राबल्य अधिक वाढलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा हे होतं, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही पीसीओडी किंवा ओबेसिटी, स्थौल्य ह्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही ऍड करू शकता. आणि इथे आहे की रक्तक्षय आहे, कुपोषित आहे म्हणून कमी जात आहे, अशा प्रकारे होते. तर तसं असतं. मग रक्तक्षयाबद्दल तुम्ही सांगितलं, तर रक्तक्षय कसं टाळावं किंवा त्याच्यावरती काय उपाय करावे याबद्दल जरा सांगा. तर रक्तक्षय तुम्ही टाळण्यासाठी तुम्ही त्या प्रकारचे तुम्ही अन्न त्या प्रकारे घेतलं पाहिजे. म्हणजे आता प्रत्येक वेळेला औषधांचंच सेवन केलं पाहिजे असं जरुरी नाहीये. तर तुम्ही जे अन्न घेताय ते चांगल्या पद्धतीचं घेतलं पाहिजे, लोहयुक्त घेतलं पाहिजे. आता लोहाचे प्रकार असलेले अन्न म्हणजे कुठलं आहे तर तुम्हाला माहिती आहे, पालेभाज्या आहेत, नंतर अंडी आहेत, नंतर सगळी जी भाज्या आहेत आपल्या शेंगांच्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये आहार आहे, किंवा मुख्य म्हणजे गूळ आहे, जो आपला पूर्वी सगळ्या ह्याच्यामध्ये जेवणामध्ये गूळ टाकणं हे महत्वाचं होतं, तो गूळ आहे. नंतर तूप ह्या प्रकारे घेतलं पाहिजे, तिळाचे लाडू खाल्ले पाहिजे. पूर्वी आपण चिक्की खायचो, लाडू शेंगदाण्याचे खायचो, जे आता हे दुसऱ्या वेफर्स आणि यांनी घेतलेलं आहे. तर हे जर तुम्ही ठेवलं, खजूर घेतला, ह्या सगळ्या गोष्टी, काळ्या मनुका घेतल्या, मेथी घेतली, जिरा घेतलं, याचं जर नियमित सेवन तुमच्या अन्न सेवनात केलं तर अतिशय त्याचा फायदा होऊ शकतो. आणि विहाराच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर नियमित योगासनं करणं, प्राणायाम करणं, त्यामुळे तुम्ही जर अशा काही कामं करत असाल की तुम्हाला एका जागी बसावं लागतंय तर त्याच्यामध्ये तुम्ही मध्ये मध्ये उठून एक्सरसाइज करणं, ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. किंवा तुमची कामं झाल्यानंतर एक्सरसाइज करणं, रात्री मुख्य म्हणजे वेळेवर झोपणं, की जे हल्लीची मुलं करत नाहीयेत अजिबात, हे खूप अतिशय महत्वाचं आहे. आणि ताण तणाव युक्त जीवन जे आता तुमचं एकदम हेच झालेलं आहे की ताणतणावामध्ये सगळेच असतात, तर हे ताणतणाव कसा कमी केला जाईल ते आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपण आपली जी नवीन पिढी आहे त्या पिढीने चिप्स आणि बर्गरपेक्षा हे जे आपले ट्रेडिशनल जे स्नॅक्स होते ते खायला पाहिजे, त्याच्याने त्यांना थोडासा चांगला अनुभव येईल रजस्राव असताना. तर मॅडम, आता पुढचा प्रश्न आहे की बऱ्याचदा आपण पाहतो की स्त्रियांना पिरियड्सच्या वेळी खूप पोटात दुखून येतं, म्हणजे कष्टार्तव वगैरे असतं. तर मग याचं कारण काय आणि यावरती चिकित्सा काय? तर जर आपण कष्टार्तव जर म्हटला तर हे दोन प्रकारचा कष्टार्तव असतो, की आपण ज्याला म्हणतो प्राथमिक आणि एक द्वितीयक. प्राथमिक म्हणजे काय की जो एकदम सुरुवातीला येतो, जो सुरुवातीला म्हणजे जो पिरियड येतो, त्यामुळे आपल्याकडे ग्रंथामध्ये सांगितलेलेच आहे की उदावरता योनिवापद. तर उदावरतीने की तत्क्षणम लभते सुखम, की ज्या वेळेला रजस्राव होतो आणि त्यावेळेला तुम्हाला आराम वाटतो, तो रजस्राव होते पुढे आणि आधी तुम्हाला पोटात दुखत असतं. तर जो प्राथमिक जो असतो त्याच्यामध्ये कोणतेही व्याधी नसतात, नुसतं तुम्हाला तो रजस्राव होत असतो, कारण शेडिंग होत असतं, एंडोमेट्रियम बाहेर पडत असतं आणि म्हणून तो तुम्हाला पोटात दुखत असतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काळजी करण्याचं गरज नाहीये. पण तुम्हाला प्रत्येक वेळेला जर त्याच्यामध्ये औषध घेण्याची गरज येत असेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं अपेक्षित आहे. आणि जो द्वितीयक आहे किंवा ज्याला आपण सेकंडरी म्हणतो, की जो जास्त करून ज्याला कंजेस्टिव्ह पण म्हटलं जातो, जो पहिल्या प्रकाराला स्पाझमोडिक पण प्रकार म्हटलं जातो, तर तो कंजेस्टिव्ह प्रकार आहे, हा व्याधीनुसार होणारा कष्टार्तव आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही काही गर्भाशयामध्ये गाठी असतील किंवा अंतस्राव फलाच्या म्हणजे ग्रंथी असतील, ह्याच्यामध्ये पोटात दुखतं, किंवा एंडोमेट्रियोसिस म्हणून म्हटलं जातं, त्याच्यामध्ये प्रचंड पोटात दुखतं, ह्या कारणाने होत नाहीये ना, किंवा पीआयडी म्हणतो आपण ज्याला, पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीजेस म्हणतो आपण, श्रोणीचा संरंभ होतो, तर त्यावेळेला पोटात जे दुखतं तर त्याचं कारण हे आपण सेकंडरीमध्ये घेतो. आणि मग ते जर तुम्हाला अतिप्रमाणात दुखत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं अयोग्य आहे. तर त्यामध्ये तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन, तर समजा जर तुमचा प्राथमिक प्रकारचा असेल तर त्यामध्ये तुम्ही घरगुती उपाय करून सुद्धा तुम्हाला बरं वाटू शकतो. म्हणजे साधं तुम्ही तेल, कोमट तेल जे तुमच्या घरात जे अवेलेबल आहे ते थोडं कोमट करून जर तुम्ही उदरभागी लावलं किंवा नाभी पुरण केलं
तर त्याने सुद्धा तुम्ही बरं वाटू शकतं, किंवा एक घरातली हॉट वॉटर बॅग घेऊन जर शेकलं तरी बरं वाटू शकतं. तर त्यासाठी तुम्हाला, किंवा हिंग जो सगळ्यांच्या घरामध्ये असतोच, तर ते हिंगाचं पाणी किंवा थोडासा हिंग जरी तुम्ही घेतलात तर तुम्हाला बरं वाटू शकतं. पण हे तुमचं प्रमाण जर अति असेल की ज्याच्यामुळे तुम्हाला काम करणं तुमचं रेग्युलर जर डिस्टर्ब होत असेल, तर मात्र तुम्हाला वैद्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि मग पुढचे आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करणं अपेक्षित आहे. बरोबर आहे मॅडम. पुन्हा अजून एक प्रश्न येतो की पिरियडमध्ये काही काही स्त्रिया अशा कंप्लेंट पण करतात की त्यांना पिरियडमध्ये खूप जास्त रक्तस्राव झाला आहे. तर आयडियली किती पॅड म्हणजे जास्त रक्तस्राव किंवा अति रक्तस्राव असं समजायला पाहिजे, किंवा हे व्याधी आहे या हिशोबाने जरा सांगा. आता जर अति रक्तस्राव जो आहे तो अति रक्तस्राव झाणं म्हणजे तुम्हाला समजा जर तुम्ही दिवसाला एक 2 ते 3 पॅड्स जर चेंज, 3 पॅड्स म्हणजे तुम्ही पूर्ण सोक झालेले न करता पूर्ण सोक झालेले जर 2 ते 3 पॅड जर तुम्ही बदलत असाल तर हे नॉर्मल आहे. म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये ग्रंथामध्ये रजचं प्रमाण 4 अंजली सांगितलेलं आहे, पण आधुनिक ग्रंथानुसार तुम्हाला हे 50 to 80 ml सांगितलेलं आहे, 50 to 60 ml सांगितलेलं आहे, जे प्राकृत प्रमाण आहे रजाचं. पण ह्याच्या पुढे जर तुम्हाला 4-5 पॅड बदलायला लागत असेल तर मग हे तुमचं ॲबनॉर्मल तुम्ही समजू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला कारण शोधण्याची गरज आहे. बरोबर. आपल्याला चर्चेच्या दरम्यान एक टेलिफोन कॉल आलेला आहे. चंद्रपूरहून दामोदरजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. नमस्कार, प्रश्न विचारा. हो सर नमस्कार, मी मॅडमशी बोलायचं आहे. मला हे विचारायचं होतं की मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे कंपनीचे सॅनिटरी पॅड आहेत किंवा काही संस्था बनवतात आपल्या वैयक्तिक कर्मचाऱ्याकडनं. बरोबर. यातलं कोणतं निवडायचं, म्हणजे त्यातले कंटेंट तो कोणता योग्य राहील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने. बरोबर. आणि एखाद्या जर महिलेला व्यावसायिक दृष्ट्या घरी जर सॅनिटरी पॅड बनवून विकायचं आहे किंवा तिला आपल्या घराला हातभार लावायचा, तसं काही आरोग्य खात्याकडनं काही ट्रेनिंग किंवा काही कुठलं प्रशिक्षण दिलं जातं का? बरोबर. याच्याबद्दल थोडं माहिती मिळेल. आणि नंबर 2, धन्यवाद. तर मॅडम, सॅनिटरी पॅडबद्दल आणि घरगुती बनवता येतं का, आणि त्यामध्ये शासनाचं काय आहे का, त्याबद्दल जरा सांग. सॅनिटरी पॅड्सबद्दल जर आपण आता सांगितलं, मी जे म्हटलं की जे सुती वस्त्र जे वापरणं आहे ते अतिशय उत्तम आहे, पण त्याची आपण काळजी घेऊ शकत नाही म्हणून आपण सॅनिटरी पॅड्स वापरायला लागतो. आता सॅनिटरी पॅड्समध्ये जे आता जो प्रकार आलेला आहे ऑर्गॅनिक, की ज्याच्यामध्ये जराही प्लास्टिकचा वापर केला जात नाही, कारण नॉयलॉन म्हणून ते असतं, त्याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर केला जात नाही. तर हे जे ऑर्गॅनिक प्रकारचे जे तुम्हाला सॅनिटरी पॅड जे अवेलेबल आहेत त्याची किंमत जे नेहमी मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याच्यापेक्षा थोडी जास्त आहे, पण ती तुम्हाला योग्य आहे, कारण ते तुमच्या वापरण्यासाठी पण उपयोग होतो आणि त्याचं डिस्पोजल पण अतिशय उत्तमरित्या करू शकतात. आता बऱ्याच ठिकाणी तुमचा जो दुसरा प्रश्न होता की शासकीय काही योजना आहेत का, तर शासकीय योजनांमध्ये तुम्ही शासनाच्या ह्याच्यावर साईटवर जाऊन जर तुम्ही पाहिलात की सॅनिटरी पॅड्स आणि काय आहे त्याच्याबद्दल उपलब्ध, तर नक्कीच मी आता सांगू शकते तुम्हाला की बऱ्याच प्रमाणात ऑर्गॅनिक पॅड्स बनवण्याचे हे केलेले आहेत, उपाययोजना केलेल्या आहेत. तर हे तुम्ही वेबसाईटवर जाऊन शासनाच्या जर पाहिलं तर तुम्हाला निश्चितच ते सगळं मिळेल अवेलेबल, आणि त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन शासनामध्ये जाऊन सांगावं लागेल की बाबा मी करू इच्छितो, तर ते त्यांच्या नियमानुसार तुम्हाला ते बनवावं लागेल. बरोबर. मॅडम, आता एक प्रश्न येतो की कोणत्याही रोगामध्ये इन्व्हेस्टिगेशनचा फार मोठा रोल असतो, तर मासिक पाळी किंवा पिरियडच्या वेळी असे कोणते इन्व्हेस्टिगेशन करावेत, याबद्दल जरा सांगा. आता इन्व्हेस्टिगेशन करण्यामध्ये आता तुम्ही समजा अतिप्रमाणात अतिप्रमाणात रक्तस्राव म्हणून जर तुम्ही आला असाल किंवा तुम्हाला होत असेल, तर त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने आम्ही एक सोनोग्राफी करतो की सोनोग्राफीमध्ये आपल्याला बघायचं असतं की ह्याच्यामध्ये दुसरी काही प्रॉब्लेम्स नाही आहेत ना, म्हणजे फक्त हार्मोनल इम्बॅलन्स म्हणून होतं आहे, जे संप्रेरक आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या संतुलनामुळे होतं आहे की त्या ठिकाणी काही गाठी निर्माण झालेल्या आहेत, म्हणजे फायब्रॉइड्स निर्माण झालेले आहेत, की ओव्हेरियन सिस्ट निर्माण झालेला आहे, किंवा काही एंडोमेट्रियोसिस आहे, हे सगळं आपल्याला त्यावरून कळतं.
हे म्हणून सोनोग्राफी अतिशय महत्त्वाची आहे. दुसरं म्हणजे रक्ताच्या तपासण्या करणं महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी CBC सांगेल की त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन बघितलं जातं की जर हिमोग्लोबिन तुमचं कमी झालं नाही आहे ना, की हिमोग्लोबिन कमी असेल तरी तुम्हाला रजप्रवृत्ती येणार नाही योग्य रीतीने, किंवा तुम्ही जर अतिप्रमाणात रक्तस्राव होत असेल तर तुमचं हिमोग्लोबिन कमी झालेलं असेल. आणि त्याचबरोबर काही थायरॉइड फंक्शन्स आहेत की T3, T4, TSH, कारण थायरॉइड जी आपली ग्लँड आहे त्याच्या जे काही सिक्रिशन्स असतात त्याची पण मदत याला रजस प्रवृत्तीला होत असते. तर त्याच्यामुळे थायरॉइडमध्ये हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम याच्यामध्ये पण रजप्रवृत्तीवर संबंध होतो. त्यामुळे ते आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायला लागतात. किंवा अजून पुढे जाऊन जर तुमचे प्रॉब्लेम PCODकडे गेले तर तुम्हाला मग हार्मोनल ॲसे करावा लागतो, ज्याच्यामध्ये FSH म्हणजे FSH, LH, इस्ट्रोजन वगैरे ह्यासारखी गोष्टी तुम्हाला तपासाव्या लागतात. आपल्याला पुण्याहून पद्माजी यांचा फोन आलेला आहे. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मी पुण्यावरून बोलतेय. माझं वय 45च्या आसपास आहे. थायरॉइड तर आहे मला आणि दर महिन्याला पिरियडचा त्रास होतो आणि मला पिशवीच्या पाठीमागं ह्याची फायबरची गाठ पण सांगितली. मला असं वाटतं की पिशवी ह्या वयात काढू का नाही काढू? धन्यवाद. मी सांगेन की आता तुम्ही जे पिशवीची गाठ सांगितलेली आहे, एक तर तिची मला साईज माहिती पाहिजे की साईज किती आहे. समजा जर पिशवीची गाठ जर तुमची एक 4 सेंटीमीटरपर्यंत असेल, 3 ते 4 सेंटीमीटर पर्यंत असेल तर तुम्ही काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तर ते तुमची पाळी बंद झाल्यानंतर ते हळूहळू कमीच होणार आहेत. पण तीच जर तुम्हाला अचानक, कारण आमच्याकडे अशा काही पेशंट्स येतात की त्यांना दुर्लक्ष करतात आणि एकदम डायरेक्ट 8 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटरचा फायब्रॉइड बघायला मिळतो. तर असं होता कामा नये. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. तर तुमची साईज जर मला कळली तर मी सांगू शकते की हिस्टेक्टॉमीची गरज आहे का. बरोबर आहे. मॅडम, आपण आता जनसामान्यामध्ये चर्चेचा एक मोठा विषय आहे की PCOD किंवा PCOS, म्हणजे जे नवीन जनरेशन आहे त्यांच्यामध्ये या PCOD PCOS बद्दल खूपच अशी चर्चा केली जाते. तर याबद्दल जरा सांगा काय आहे. तर PCOD म्हणजे काय, तर एक तर त्याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा सिंड्रोम असंही म्हटलं जातं PCOS. तर याच्यामध्ये जर आयुर्वेदाच्या दृष्टिकोन आपण जर बघितला तर याच्यामध्ये आपण कफवाताचा असंतुलन बघू शकतो आणि आर्तवदृष्टीमध्ये किंवा आर्तव्याबादामध्येच आपण PCOD घेऊ शकतो. आणि यामध्ये अग्निमंद्य आणि धातुदृष्टी ह्याचं प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतं लक्षण. आणि यामध्ये हा एक कफवातप्रधान विकार आहे. आर्तव धातूची दृष्टी होते, अग्निमंद्य आणि मंददोष ह्याचं जास्त आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून PCODच्या केसेस आपल्याला आता मी सांगते की आमच्या OPDमध्ये जर समजा ह्या मासिक पाळीच्या जर रजक्षयाच्या जर पेशंट असतील तर माझ्याकडे 10 पेशंट समजा आल्या तर त्यातल्या एक 5 ते 6 पेशंटना मला PCOD हा बघायला मिळतं. तर हे सगळं मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमचं खाणं पाणं हा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणून सांगितला जातो. तर हा तुमच्या राहणीमानामुळे होणारा हा डिसीज आहे. तर तो तुम्हाला मेंटेन करायला लागतो. तुमच्या आहार विहार आणि तुमच्या सगळ्या जीवनस्टाईल जी जीवनशैली आहे ती तुम्हाला बदलून, आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आयुर्वेदाचा जर बघितला तर यामध्ये तुम्हाला पंचकर्माचा अतिशय रोल महत्त्वाचा आहे. बरोबर. पंचकर्माचा. बरोबर. मॅडम, आयुर्वेदामध्ये योनी व्यापदबद्दल पण सांगितलेलं आहे असं, तर मग याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. आयुर्वेद ग्रंथामध्ये योनी व्यापद म्हणजे काय की योनीमध्ये होणारे विकार, व्यापद म्हणजे विकृती. तर हे 20 योनी व्यापद सांगितलेले आहेत. 20 म्हणजे 20 योनी व्यापद सांगितलेत. आणि हजारो वर्षांपूर्वी जे ग्रंथ सांगितले त्या काळात सुद्धा जे आत्ता आपल्याला जे बघायला मिळतात जे व्याधी डिसीजेस हे सगळे त्या 20 योनी व्यापदामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सगळे इन्क्लूड केलेले पाहायला मिळतात. तर आत्ता जे आपण मासिक पाळी संबंधित बघतोय, कारण 20 जे आहे ते बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवर डिपेंड आहेत की वंध्या वगैरे योनी व्यापद. पण आपल्या मासिक पाळीचे संबंधित जे योनी व्यापद आहे त्याच्यामध्ये मुख्यतः उदावर्तिनी योनी व्यापद ज्याच्यात सकष्ट रजप्रवृत्ती होते, नंतर अरजस्का योनी व्यापद ज्याच्यामध्ये कमी प्रमाणात रजप्रवृत्ती होते, नंतर अश्रुजा योनी व्यापद ज्याच्यामध्ये अति प्रमाणात योनी व्यापद होते, आणि वातजनी पित्तजनी कफज योनी व्यापद यामध्ये ह्या मासिक प्रवृत्तीची संबंधित सगळे व्याधी सांगितलेले आहेत. बरोबर आहे.
चर्चेदरम्यान आपल्याला मध्य प्रदेशहून टेलिफोन कॉल आलेला आहे. सत्यवानजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मी सत्यवान निकम बोलतोय मध्य प्रदेशवरून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, तर मी सत्यवान निकम मध्य प्रदेशमधून बोलतोय. माझ्या मिसेसचं वय आहे मॅडम 40 वर्ष. हम्म. आणि तिला पिरियड मध्ये ना तिचे भरपूर रक्तस्राव होतो आणि पोटात पण भरपूर दुखतं तिच्या. आणि हा म्हणजे मागच्या 15 ते 20 वर्षापासून हा कंटिन्यू त्रास आहे. अच्छा, तर यावरती काय उपाय असेल? धन्यवाद. तर आता जे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की कष्टार्तावामध्ये 2 प्रकार असतात, की एक प्राथमिक आणि एक द्वितीयक. तर आता तुमच्या पत्नीचं वय हे 40 वर्ष तुम्ही सांगताय, तर याचा अर्थ त्या द्वितीयक या गटामध्ये गेलेल्या आहेत. तर त्याचं पहिलं कारण शोधलं पाहिजे की त्यांना पूर्वीपासूनच हा कष्टार्तव होतं की आता अलीकडे हा कष्टार्तव निर्माण झालेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही काही सोनोग्राफी करून पाहिली आहे का, की काही कारण सापडतंय का? कारण असं नको व्हायला की हे नॉर्मल आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आणि आतमध्ये काही गर्भाशयाच्या गाठी किंवा दुसरे काही हे विकृती आपल्याला आढळतील. तर तो काही प्रकार आहे का हे बघायला पाहिजे. आणि तो जर काही नसेल तर मग आपण आयुर्वेदाचे उपचार करून अतिशय उत्तम रीतीने हे करू शकतो, उपाय करू शकतो. बरोबर आहे मॅडम. आपण चर्चेच्या दरम्यान सांगितलं की आयुर्वेदात अनेक योनिव्यापद सांगितलेले आहेत. तर यापैकी कोणते कोणते योनिव्यापद आहेत जे मासिक पाळीशी संबंधित आहेत, याबद्दल जरा सांगा. हो, मी जसं मगाशी सांगितलं की उदावर्तिनी योनिव्यापद आहे की ज्याच्यामध्ये सकष्ट रजप्रवृत्ती सांगितली आहे. नंतर अश्रुजा योनिव्यापद सांगितले ज्याच्यात अतिप्रमाणात रक्तस्राव होतोय. नंतर अरजस्क योनिव्यापद सांगितले की ज्याच्यामध्ये कमी प्रमाणात होत आहे. आणि वातजनिक कफज योनिव्यापद आहे आणि पित्तज पण आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकाराने वातजमध्ये त्यांनी कष्टार्थ पण सांगितलेले आहे, पित्तजमध्ये त्यांनी अतिप्रमाणात रजप्रवृत्ती सांगितलेली आहे. आणि अशा प्रकारे वर्णन आपल्याला योनिव्यापदामध्ये पण आहे, वर्णन आहे. बरोबर आहे मॅडम. आता कोणत्याही रोग म्हटलं आणि आयुर्वेद म्हटलं तर पंचकर्म हे येणारच. तर स्त्री रोगांमध्ये पंचकर्माचा काय रोल आहे का, त्याबद्दल जरा सांगा. स्त्री रोगामध्ये पंचकर्माचा अतिशय मुख्य रोल आहे. कारण त्याच्यामध्ये म्हटलेलेच आहे की काय म्हणतात त्याला की स्त्रियांचे जे रोग आहे ते वाताशिवाय होत नाही. नाही वातादृते नारीनाम संप्रदुष्यते, की वाताशिवाय होत नाही. त्याच्यामुळे जे पंचकर्म सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पंचकर्माचा अतिशय रोल आहे. त्यातून प्रामुख्याने जी बस्ती उपक्रम आहे त्याच्यामध्ये आपण योग बस्ती करू शकतो, मात्रा बस्ती करू शकतो किंवा अजून लेखन बस्ती करू शकतो. ह्या सगळ्या बस्तीचा अतिशय उत्तम उपयोग आम्ही आमच्या OPD मध्ये सायन आयुर्वेदमध्ये पण करतो आणि त्यामध्ये अतिशय रुग्णांना त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे विरेचनाचा पण अतिशय उत्तमपणे आम्हाला उपयोग मिळतो की जिथे अतिप्रमाणात रक्तस्राव होतोय, रक्तप्रदर होतोय, त्याच्यामध्ये पित्तदृष्टी अपेक्षित आहे म्हणून विरेचनामध्ये पित्ताचा आपण हे करतो, शांती करतो. त्यामुळे विरेचनामध्ये पण अतिशय उत्तम आपल्याला उपयोग बघायला मिळतो. नंतर नस्य आहे की नस्यामध्ये आपण नाकाद्वारे औषधीचं आपण हे करतो, उपयोग करतो. ह्या नस्यामध्ये म्हणजे जे आपण पिट्युटरी ग्लँडवर आपण जर आपल्याला अपेक्षित असेल कार्य, तर त्याच्यामध्ये आपल्याला समजा बरोबर रजप्रवृत्ती येत नाहीये तर त्याच्यामध्ये पंचेंद्रिय वर्धन तेल किंवा बृहणीय तेल ह्याच्या वापर करून आपण नस्य करू शकतो. किंवा समजा जर प्रोलॅक्टिन लेवल हाय असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला अद्रक स्वरस किंवा अनुतैल नस्य याचा खूप अतिशय छान उपयोग आम्हाला बघायला मिळतो. बरोबर मॅडम. स्त्रियांमध्ये उतरत्या वयामध्ये बऱ्याचदा मेनोपॉझल सिम्पटम्स वगैरे दिसतात. तर मेनोपॉज बद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. जसं मी म्हटलं की रजप्रवृत्ती ही 12 म्हणजे 12व्या वर्षी सांगितलेली आहे, तसंच रजोनिवृत्ती ही 50व्या वर्षीला सांगितलेली आहे. पण ह्याचा काळ सुद्धा खाली आलेला आहे की 50 आता न होता आपल्याला 45, 46 किंवा काही स्त्रियांमध्ये 40ला सुद्धा पाहायला मिळतोय. तर ह्या रजोनिवृत्ती म्हणजे काय की त्यामध्ये रजप्रवृत्ती ही बंद होणे
किंवा आपण त्याला प्री मेनोपॉझल स्त्रियांमध्ये पण प्रॉब्लेम आपण बघायला मिळतो की प्री मेनोपॉझल सिंड्रोम किंवा रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज झालेले. मेनोपॉज आपण कधी म्हणणार की पूर्णपणे तुम्हाला 1 वर्ष रजप्रवृत्ती आली नाही तर त्याला तुम्ही रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज असं म्हटलं पाहिजे. कारण प्री मेनोपॉझल कंडिशनमध्ये असं होतं की अतिप्रमाणात रजस्राव होतो किंवा अनियमित रजस्राव होतो. अशा प्रकारच्या भरपूर स्त्रिया आम्ही पाहतो की त्यांना अशा प्रकारचे कंप्लेंट्स बघायला मिळतात. आणि त्याचप्रमाणे जर रजोनिवृत्ती असेल तर त्यामध्ये हॉट फ्लशिंग आहे किंवा त्यामध्ये मूड स्विंग्स आहे, चिडचिडपणा आहे, एकटेपणा वाटतो, ह्या सगळ्या गोष्टी आहे. किंवा जननेंद्रियांशी संबंधित म्हणजे संभोगाची कमी हे होणं, इच्छा नाही वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या जर होऊ नये असं आपल्याला जर वाटत असेल तर आपण प्री मेनोपॉझल कंडिशनमध्ये किंवा मेनोपॉज झाल्यानंतर सुद्धा जर आयुर्वेदाचा हे उपयोग घेतला तर आपण त्याने अतिशय तुमचं ते मेनोपॉज जो आहे तो सुखकररित्या घालवू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला अगेन मी सांगेन परत सांगेन की बस्ती, शिरोधारा आणि नस्य आणि पूर्ण स्नेहनस्वेदन, अभ्यंतर आणि बाह्य स्नेहनस्वेदन ह्या गोष्टींचा अतिशय उत्तम उपयोग आपल्याला पाहायला मिळतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो. बरोबर आहे. शेवटी एक प्रश्न विचारावा वाटतो की मासिक पाळीच्या विकृतींमुळे गर्भधारणेसाठी काही अडचण होऊ शकते का, याबद्दल जरा सांगा. गर्भधारणेमध्ये नक्कीच अडचण येऊ शकते. कारण जर मासिक पाळी अनियमित असेल तर याचा अर्थ तुमचं जी बीज आहे ते बरोबर तुमचं निघत नाही, ज्याला आम्ही अनओव्युलेटरी सायकल म्हणतो की बीज उत्सर्ग बरोबर होणार नाहीये. आणि बीज उत्सर्ग जर बरोबर झाला नाही तर मग त्यावेळेला तुमची जी गर्भधारणा आहे ती पण बरोबर होणार नाहीये. कारण आमच्याकडे असं म्हटलेलेच आहेत, आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलंच आहे की गर्भधारणेसाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्यामध्ये ध्रुवम चतुर्णम सानिध्यात सांगितलेलं आहे की जसं आपलं बीज उत्पन्न होण्यासाठी उत्तम जमीन लागते, शेती लागते, नंतर बीज उत्तम लागतं, नंतर पोषण उत्तम लागतं आणि त्याला मिळणारं जे आहे रसद्रव्य वगैरे जे उत्तम लागतं, त्याचप्रमाणे गर्भधारणेसाठी पण आहे की त्या ठिकाणी तुमचं बीज उत्तम पाहिजे. मग त्या दोघांचं, स्त्रीचं आणि पुरुषाचं दोघांचंही बीज उत्तम पाहिजे. त्याचप्रमाणे जे क्षेत्र आहे म्हणजे शेती, ते क्षेत्र जे आहे ते गर्भाशयाचे विकार असता कामा नये, ते उत्तम असणं पाहिजे. नंतर त्या स्त्रीचं पोषण म्हणजे तिचं रसरक्त व्यवस्थित असलं पाहिजे तर ते गर्भाला पोषण करू शकतं. अशा प्रकारे जे आहे आणि पुरुष बीज, ह्या 4 गोष्टींचं महत्त्व आहे. तर जर ती मासिक पाळी जर अनियमित असेल तर नक्कीच गर्भधारणेवर परिणाम येऊ शकतो. बरोबर आहे. सर, ते शेवटी काय संदेश द्याल आमच्या प्रेक्षकांना, थोडक्यात जरा सांगा. सरते शेवटी मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की तुम्ही तुमचे जे काही व्याधी आहेत त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष अजिबात करू नका. की आपल्याला असं वाटतं की हे नॉर्मल आहे पण हे नॉर्मल नसतं. तर योग्य वेळेला डॉक्टरांचा जर तुम्ही जर हे केलं म्हणजे त्यांना जर सानिध्य केला, त्यांचा संपर्क केलात तर तुम्ही पुढे होणारे जे संभाव्य धोके आहेत की जे कॅन्सरसारखे होणारे धोके आहेत ते तुम्ही टाळू शकता. मोठा गर्भाशयाचा अर्बुद आहे तो तुम्ही टाळू शकता. तुम्ही जो पॅप्समियर सांगितलेला आहे, जो आमच्या कॉलेजमध्ये आम्ही 99 पासून हे कार्य करतोय की पॅप्समियर घेणं, जे सर्व्हायकल कॅन्सरवर जे स्क्रीनिंग टेस्ट आहे की जी कुठल्याच कॅन्सरवर स्क्रीनिंग टेस्ट अवेलेबल नाहीये, पण फक्त सर्व्हायकल कॅन्सरवर स्क्रीनिंग टेस्ट अवेलेबल आहे की ज्याच्यातून आपण कॅन्सर सारखा, जो सर्व्हायकल कॅन्सर सारखा, हे आमच्याकडे 99 पासून आम्ही काम करतोय. आणि ऍक्च्युअली प्री कॅन्सरस कंडिशनवर आम्ही 2006 ते 2019 पर्यंत आयुर्वेदिक द्रव्य वापरून आम्ही प्री कॅन्सरस कंडिशनवर बऱ्याच पेशंटला त्याची हे दिलेली आहे, उपयोग करून दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि योग्य वेळेला डॉक्टरांचा सल्ला घ्या. बरोबर. मॅडम, तुम्ही आज इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांच्या मुलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तर प्रेक्षको, वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. त्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.